पंजाबराव डक हवामान अभ्यासक यांच्या शेतात 20 एकर हरभरा पिकाची पेरणी। आज सकाळी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पाथरी सेलू रोडवरील शेतात ट्रॅक्टर व रोटाटर आधुनिक पद्धतीने 20 एकर हरभरा पिकाची पेरणी केली। या रब्बी हंगामात व थंडीमध्ये हरभरा व गहू पिकांची पेरणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी करावी। हरभरा पिकाकरिता एकरी 50 किलो बियाणे, 2 बॅग खत, तर गहूसाठी 40 किलो एकारी बियाण्याचा व 2 बॅग खतचा वापर करून शेती करावी, लोकमंचला बोलता म्हणाले। सेलू तालुक्यामध्ये गुगळी धामणगावमध्ये येत आहेत माननीय हवामानशास्त्रज्ञ पंजाब डक साहेब यांच्या शेतात रब्बी हंगामामध्ये शेती कशी करावी हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 12 नोव्हेंबर 2025 आणि आता रब्बी हंगाम चालू आहे। तर निसर्ग म्हणतं थंडी जास्त आहे, तर मग थंडी येणारी पिकं करायला पाहिजेत। मग थंडी कोणतं येऊ शकतं? एक तर गहू येऊ शकतं, एक तर चणा येऊ शकतं, म्हणून ही पिकं करायची। आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ही मी देखील आता हरभरा पेरलेला आहे। माझी सगळ्याला विनंती आहे, तुम्हाला जर हरभऱ्यामध्ये उतार आणायचा असेल तर एकरी तुम्ही काय करा, 50 किलो पेरला पाहिजे। आणि हरभरा पेरल्याच्या नंतर त्यावर रोटावेटर पाठीमागून करायचं। कशामुळं? कारण की वन्य प्राणी डुक्कर ते काय करतं, पेरल्याच्या नंतर 3 दिवसाला हरभऱ्याला उकरीतं आणि खातं। त्याच्यामुळे एकरी 50 किलो पेरायचा। 50 किलो पेरण्यामागचे 3 फायदे की काय होतं की जर तुमची मर जरी लागली तर ते काय होते, त्याच्यामध्ये कव्हर होती। पण जितका जास्त दाट हरभरा तितका शेतीमध्ये चांगला उतार येतो, म्हणून हे एक लक्षात घ्यायचं। आणि सांगायचं झालं तर रोटावेटर त्याच्यावर रोटावेटर केल्याच्या नंतर काय होतं, तुमचा हरभरा 2 दिवस लवकर देखील निघतो। आणि त्याच्यानंतर काय होतं की जे वन्य प्राण्याचा जे त्रास आहे ते त्रास होणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं। गहू पेरायचा असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं, एक एकरमध्ये 40 किलो बियाणं पेरायचं। 40 किलो बियाणं पेरत असताना खताच्या 2 बॅग द्यायच्या आणि त्याला बीज प्रक्रिया करायची। बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर त्याला मर देखील लागणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं। मी देखील दरवर्षी तुम्हाला सांगतो, हरभरा आणि सोयाबीनची शेती करतो। कारण की सोयाबीन येतं पावसानं, हरभरा येतं थंडीवर। 20 एकरमध्ये दरवर्षी मला काय होतं, 200 क्विंटल सोयाबीन होते आणि त्या शेतामध्ये परत 200 क्विंटल हरभरा होतो। हे 2 पिकं घेतो, 400 क्विंटल माल निघतो। असं करून मी दरवर्षी काय करत असतो, शेती करत असतो। आणि काय होतं, माझ्याकडे 2 विहिरी येतात। 2 विहिरी असून फक्त हरभऱ्याला पाणी देतो।